नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ अष्टमी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. इकडे अमेरिकेत अष्टमी आम्ही कशी साजरी केली ते तुम्हाला सांगते. सकाळी चांगलाच इकडे पाऊस पडत होता. आता लवकरच इकडे थंडी पडायला सुरुवात होईल. आज सकाळची सगळी कामं कशी आवरते ते तुम्हाला सांगते. 6:30ला मुलीचा शाळेसाठी डबा तयार केला. ती शाळेत गेली. त्यानंतर किचन सगळं छानपैकी स्वच्छ केलं. गॅसची शेगडी पुसून घेतली. त्यानंतर ओटा पुसून घेतला. सिंकच्या समोरचा जो ओटा आहे तो सुद्धा स्वच्छ पुसून घेतला. डिशवॉशरमधली जी कोरडी झालेली भांडी आहेत ती जागच्या जागी लावली आणि जी मोठी भांडी आहेत जी डिशवॉशरमध्ये टाकत नाही ती हाताने घासून टाकली. सगळ्या घराला झाडून घेतलं, पुसून घेतलं. देवाची जी भांडी आहे ती सुद्धा घासून स्वच्छ केली. रात्री झोपायला जाण्यापूर्वीच अर्धी कामं केलेली असतात, त्यामुळे सकाळी एवढी गडबड होत नाही आणि ही सगळी कामं बरोबर 7:30 वाजता उरकली. आणि ही कामं उरकल्यानंतर मी अंघोळीला गेले आणि तयार होऊन खाली आले. त्यानंतर दारात आधी रांगोळी काढली. देवासाठी समोरच्या अंगणातली फुलं आणली. त्यानंतर शांततेत बसून मनोभावे देवाची पूजा केली, आरती केली. देवी महात्म्य, देवी कवच, अर्गला स्तोत्र, नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. आज अष्टमी होती त्यामुळे देवीला फुलोरा करायचा होता. करंजाचं जे सारण आहे ते आधीच रात्रीच तयार करून ठेवलेलं होतं. देवपूजा झाल्यानंतर आधी करंजा लाटल्या, साटोऱ्या लाटल्या आणि त्या मंद आचेवर तळून घेतल्या. नाशिकला आमच्याकडे घट बसतात. माझ्या सासूबाई आणि माझी जाऊ अश्विनी सगळं तिकडे करते. तिकडे सुद्धा अष्टमीला सकाळी फुलोरा करतात आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी नैवेद्य दाखवतात. फुलोरा झाल्यानंतर मी फराळासाठी आधी गूळ घालून रताळ्याचे काप केले. एकीकडे भगर केली. राधिकाकडे आज अष्टमीचं हळदी कुंकू होतं, कुमारिका पूजन होतं. त्यासाठी हरभरे तयार करून न्यायचे होते. हरभरे रात्रीच भिजत घातलेले होते. सकाळी कुकरला त्याच्या शिट्ट्या तयार करून घेतल्या. त्यानंतर तेलामध्ये हिंग, जिरे, मोहरी घातली. धनेपूड, जिरेपूड, तिखट, हळद, नंतर चाट मसाला, आमचूर पावडर, थोडासा काळा मसाला हे सगळं घालून आणि मीठ घातलं. हे सगळं घालून हरभरे छानपैकी परतून घेतले आणि हे सगळं करेपर्यंत नाशिकवरून माझी जी पुतणी आहे गार्गी तिचा व्हिडिओ कॉल आला. कारण नाशिकला अष्टमीची आरती सुरू झालेली होती. त्यामुळे सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली. आमचे सगळे नातलग तिकडे जमलेले होते. आरती झाल्यानंतर राधिकाकडे गेली. तिच्याकडे पण आरती होती कारण माझ्या आईकडे पाटण्याची देवी कुलदेवता आहे चंडिका माता आणि तिकडे सकाळीच फुलोराचा नैवेद्य दाखवतात. अमोल आणि राधिकाने आधी सकाळी नैवेद्य दाखवला आणि फुलोरा लावला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून देवीची आरती केली आणि नंतर घरी आले. घरी आल्यानंतर आधी फराळाचं आम्ही केलं. त्यानंतर थोडा वेळ आराम केला. मुलगी शाळेतनं आली. तिला पुदिना राईस आणि बुंदी रायता तयार करून दिला. ती जेवली. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे राधिकाकडे हळदी कुंकाला जायचं म्हणून तयारी करायला सुरुवात केली. आधी साडीला इस्त्री केली. छानपैकी सगळं आवरून घेतलं. 4:15 वाजता राधिकाच्या इकडे गेली. राधिकाने सुद्धा हळदी कुंकाची सगळी तयारी करून ठेवलेली होती. बरोबर 5:30 पासनं सगळ्या बायका यायला सुरुवात झाली. सगळ्याजणी जमल्यानंतर श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक सगळ्यांनी मिळून आम्ही म्हटलं. त्यानंतर देवीची आरती केली. आईने देवीची गाणी म्हटली. राधिकाने सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. सगळ्यांच्या ओट्या भरल्या. तिने सगळ्या बायकांसाठी मसाला दूध आणि साबुदाण्याची खिचडी केलेली होती. सगळ्या जणींना फराळाचं दिलं. त्यानंतर कुमारिका पूजन केलं आणि कुमारिकांना सुद्धा हळदी कुंकू लावलं. त्यांना भेटवस्तू दिली आणि सगळ्या गेल्यानंतर मी, राधिका, अमोल आणि मिस्टर आम्ही सगळेजण आमच्याकडे आलो आणि मिस्टरांनी देवीला नैवेद्य दाखवला. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. नंतर राधिकाची ओटी भरली, तिला हळदी कुंकू लावलं. अशा प्रकारे आम्ही अष्टमी इकडे साजरी केलेली आहे. धन्यवाद.